मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र नासिर जगताप अर्थातच अण्णाभाऊ. मित्रांनो, मागचा व्हिडिओ तुम्हाला दिला होता की आंबा कसा पिकवायचा आणि त्याला बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत की ते म्हणले अण्णाभाऊ तुम्ही म्हणला होता की कलर किती दिवसांनी येईल, ही पद्धत जर खोक्यामध्ये किंवा एखाद्या बॉक्समध्ये वापरली तर चालेल का, तर त्याचा व्हिडिओ पुढचा देण्याचा एक प्रयत्न करतो मी. पण तुम्हाला आज एक जुनी पद्धत आहे आणि ह्या जुन्याच पद्धतीने पण आपण नव्याने माहिती तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्या पिकिल्याच्या नंतर बी कसा फायदा होतो ते बी तुम्हाला सांगतो. फक्त एक काळजी घ्यायची, जे आपण आंबा घेतलेला ह्या आंबा घेताना ह्याच्या अगोदर बी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता. जी काय आंब्याचं देठ आहे का, हे देठ आपल्याला कमीत कमी 1 इंच जवळपास ठेवायचं, अर्धा इंच, 1 इंच, पाऊण इंच असं देठ ठेवायचं. हे बुडातून जर कट केलं तर त्याचा रुचिक बाहेर येते, चिक येते आणि असा काळा डाग पडतंय. मागच्या व्हिडिओमध्ये किंवा आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे शक्यतो तसा चिक पडून द्यायचा नाही. पण आंबा खुडीतून काढताना किंवा काय होताना थोडंसं त्याच्यावर पडतंय, त्याच्यामुळे काळा हे पडतंय. पण मध्ये काय खराब झालेला नसतं आंबा, बरोबर वरच्या जे काय चांबडा आहे का ह्या चांबड्यावर ते पडतंय आणि त्याच्यामुळे ते कलर तेवढा येतोय. तर आज तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे. ह्याच्यामुळे काय होतंय, आंबा खराब होत नाही, नासत नाही. ही आडी कशी लावायची ती तुम्हाला सविस्तर सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला तेवढं लाईक करत जाता आणि प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करत जाता मित्रांनो, जेणेकरून आपली ही जी काय माहिती का प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल आणि त्याला ह्याचा फायदा होईल आणि होणारा खर्च किंवा होणारं नुकसान त्याला टाळता येईल. तर आता काय करायचंय, तुमच्याकडे भिंतीचं घर असलं, आता आमच्याकडे पत्र्याचं घर आहे आणि एका बाजूने भिंत आहे. आता हे पूर्ण शेड आहे, ह्या शेडमध्ये आपण आंबे पिकू घालतो. हे पिकू घालताना एक काळजी घ्यायची, आंबे असे व्यवस्थित ठेवायचे. आता एकदा कागद तुम्हाला एक सांगतो. हे लावण्याच्या अगोदर त्याच्या खाली तुम्हाला पोतं दिसत असून बोंद्री, ही बोंद्री पोत आहे दिसते. आता हे बोंद्री पोत आहे. हे बोंद्री पोतं अगोदर सगळ्या जमिनीवर हातवून घ्यायचंय, म्हणजे एकच पोतं किंवा लांबणीचा गोंडपाट जरी असला तरी जमते. आणि त्याच्यावर आपल्याला हे रद्दी पेपर टाकायचे, म्हणजे आपण एखादी रद्दी किंवा कोणता हे असला कागद असला खराब, ते खराब कागद आपला पेपर म्हणून टाकायचे. आणि हे टाकल्यावर असे आंबे व्यवस्थित लावून घ्यायचे. आता ही एक थर लावलाय आपण, आता पूर्ण हे लावून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. हे सगळं आपण एक थर हाताळून झालाय. हे पूर्ण थर हाताळल्यावर पुन्हा जर समजा तुमच्याकडे आणखीन आंबे असले तर ह्याच्यावर एक डबल थर हाताळता येते आणि डबल थर हाताळल्यावर मी तुम्हाला दाखवतो. आणि जर हे तुमच्याकडे एवढे जर आंबे असले, एकच थर लावायची एवढी जागा जर असली तर ह्याच्यावर डायरेक्ट तुम्ही पेपर टाका पुन्हा डबल आणि त्याच्यावर पुन्हा गुणपाट किंवा नाहीतर मग आपलं कोणतं बारदाना काय असलं जर वरून टाकता येते. आणि आपल्याला हे 5 ते 6 दिवसात, या उन्हाळ्याचे दादा कडक उन्हाळा आहे कारण मेच्या शेवटच्या आठवड्याकडे आपण चाललो, त्याच्यामुळे आपल्याला फुलपाडामध्ये आंबा आहे, झाडाला सुद्धा जास्त आंबे पिकत आहेत आणि ह्या टायमाला आंबे लवकर पिकत आहेत. 5 ते 6 दिवसामध्ये आपल्याला एकदम चांगला कलर आपल्याला पाहायला भेटते. कसा आलेला आहे काय नाही पुढच्या एक तुम्हाला दाखवत चालतो मी. तर आता काय करू, हे दुसऱ्या थर देऊन बघू. आता ह्याच्यावर काय करू, आमच्याकडे आंबे शिल्लक आहेत. आता दुसरा थर तुम्हाला लावून दाखवतो, ह्याच्यामुळे चालू करून दाखवतो. आता आपण काय केलं, हे 2 थर ठेवलेत. 2 थर ठेवून बी ह्याच्यात काही आंबे उरले होते तर आपण त्याच्यावर ठेवले आणि ह्याच्यावर अखंड पेपर घ्यायचा आहे, म्हणजे जे दुहेरी पेपर असते हे दुहेरी पेपर ह्या बाई ते असं टाकायचं. आणि एक काळजी घ्यायची, कुठं सांद राहणार नाही. व्यवस्थित बघा, काय लय अवघड नाही बरं का. आपण काय केलं, व्यवस्थित पेपर हातवून घेतलेले त्याच्यात. तर तुमचं एक थर जर असला ना व्यवस्थित ठेवून, आता मी हे 3 थर घेतले जवळपास, त्याच्यामुळे काय थोडंसं फुगीर झालंय पण काही सुद्धा होत नाही बरं का. फक्त सांद कुठं राहून द्यायची नाही, असे पेपरनी गच्च पूर्ण झाकून ठेवायचे आणि शेवटचा पेपर असताना हे असं ह्याच्यावर झाकून घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला हे जे काय गोणी का ते आपलं गोणी म्हणा, बोंद्री पोतं म्हणा, ते आपलं बारदाना म्हणतो ते, त्या पाहिजे बारदाना आपल्याला व्यवस्थित झाकून टाकायचं आहे.
बघा हे आपण हे टाकून घेतलंय, पण इथं हे थोडीशी हे बोदरी फाटकी, म्हणून आता काय केलंय त्याच्यावर एक पोतं टाकलंय आपण. आणि तुमच्याकडे जर जास्त बारदाना जर असला का तर आपल्याला जास्त ह्याच्यावर टाकलेलं उलट चांगलं आहे. कारण माहिती आहे का, त्याची हवा बंद जर केला आपण तर हे आंबा लवकर पिकतंय. आणि आता एवढी गरमी की त्याच्यामुळं काय होतंय, 5-6 दिवसात आपल्याला हे कलर सुद्धा आलेला पाहायला भेटते. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आणखीन एक सांगतो, ज्यावेळेस आपण हे टाकतो त्यावेळेस आपण 1-2 दिवसाला असं उघडून बघायचं नाही. उघडून जर बघितलं का त्याच्यात हवा गेली का मग ते आंबट होते. आंबट कशामुळे होते, किंवा आमची आई काय सांगायची पहिलं की एकदा जर आंबा आडीला लावला तर ते चापून बघायचं नाही. आंबा चापला तर तिच्यात हवा शिरती, हवा शिरले की आंबटपणा येतो आंब्याला आणि कलरसुद्धा येत नाही, काहीच होत नाही. आणि लोक मग बघितलं की लोक म्हणतात नाही हो हे आंबट आंबा आहे. आणि आंबट आंबा पाहायला गेलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं की हे आंबट आंबा, ती हिरवट आणि थोडंसं पिवळसर दिसतोय. त्याच्यामुळे आपल्याला तसं न होऊन द्यायचं नसलं तर आपल्याला ह्या गोष्टी एकदम आपल्याला काळजीपूर्वक हे घ्यायचं. तिथं हमेशा म्हणजे लेकरं म्हणा कोणी म्हणा आपण ह्याच्याने बघत होत किंवा कुतूहल वाटतं की आपण असं पीक घातलंय लवकर, म्हणजे ह्याच्यात कलर आलाय का नाही आलाय. पण घरात वासा आला की असं समजायचं की 100% आंबा या आडीला पिकलाय. मग असं आपल्याला जसं पाहिजे तसं रोजची रोज काढून आपले आडी एक आडी टाकून जसं आपण कॅरेटमध्ये पीक घालतो तसं आपलं म्हणजे 50 किलो 60 किलो 100 किलो जसे आपल्या रोजची रोज किती विक्री होती त्या पद्धतीने आपण ही काढून आडी लावायची आणि ह्या पद्धतीने हे करायचे. आता हे झालं आपण आडी लावलेली, पण आंबा कसा पिकलाय, कलर कसा आलाय ते आपलं आता ह्याच्या बाजूला जे आपण हे आडी लावलेली ती आडी तुम्हाला दाखवतो. चला आता बघा तुम्हाला दाखवतो. ह्याच्यावर आपण ब्लँकेट टाकलेलं आहे, म्हणजे पांघरायचे ह्याचे नसते का ते टाकले आणि त्याच्यावरून हे कागद टाकले होते. हे कागद हे जसं तुम्हाला दाखवलं ती कागद तसं हे केलेलं आहे बघा. आता हे बारीक जे कच्चा असते कच्चा जाऊ द्या. हे बघा एक तुम्हाला दाखवता. कसला कलर आहे म्हणता, भारी कलर. त्याला फक्त एक काळजी घ्यायची, जसं सांगितलं तसं तिथं सुद्धा बघा तुम्ही खाली पोत आहे वर हे पेपर आहे आणि असे हे पिकू घातले. एक नंबर कलर आलेला आहे. आता अंधारात नाही ह्या तुम्हाला उजेडात घेऊन दाखवतो. हे आता हे 2 आहेत. आता इथं कसं आहे तर थोडंसं अंधार असल्यामुळे एवढा काय कलर दिसत नाही आंब्याला. आता हेच आंबे आता ह्याच कॅरेटमध्ये ह्याच्यामध्ये पोत्यामध्ये टोपल्यामध्ये घेऊन दाखवतो. ह्याच्यात व्हिडिओ कटवीत नाही काय नाही. एखादी काय म्हणते ना बाबा किंवा तुम्ही अण्णा भाऊ तुम्ही व्हिडिओ कटला किंवा काय झाला. हेच आंबे ना लाईव्ह दाखवतो तुम्हाला, कारण इथून घेऊन जायला ह्याला टाईम लागणारच आहे थोडासा, उगा अर्धा 1 मिनिटाचा. ती तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. ह्याच्यात कट येत नाही बघा. आता हे बघा जसं आहे तसंच दाखवायला. आमची आता पॅकिंग चालू आहे. इकडं कुठं पाठवायची ह्याला. हे बघ इकडे हे बॉक्स पॅकिंग केली, हे बॉक्स पॅकिंग केली. आता ह्या बॉक्समध्ये इकडे बॉक्समध्ये आता खराब होतेच काय काय बरं का, त्याचं जाऊ दे. पण ह्या बघा हे कलर बघा कसली शायनिंग आहे म्हणतात, एकदम भारी. त्याचे जे पावडर असतं ना वरचं नॅचरल जे म्हणजे नैसर्गिकपणाचे जे काय ह्याच्यावरचं आंब्यावरचं पावडर असते बाई पावडर त्याची लवसुद्धा बाजूला गेलेलं नाही. आणि हे बाजूला जर सारलं तर हे असं हे वरचा नॅचरल कलर जातो. म्हणजे हे नैसर्गिक जे कलर असतो का वरचा तो कलर जशाला तसाच आहे. आणि हे जे काय हे बघा वरतून जे काय आपण म्हणतात ना 1 इंच जवळपास आपण काडी ठेवायला पाहिजे. ही काडी पूर्ण सुकत यावं असं. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं. 1 नंबर कलर येते बघा. असा कलर बघा तुम्ही कुठंसुद्धा येत नाही, कशातसुद्धा येत नाही. आणि विशेष म्हणजे तुम्ही बघितलं असेल कोणत्या तोंडाला साड्याला नाही काहीच नाही. आता एखाद्या जाग्यात चिक
पडलेलं असते ते चिकच इथं थोडासा तितकंच हे होते, पण मध्ये नसते बरं का, चिकाच्या जागेवर तेवढंच, पण असं तोंडाच्या जागेवर एकसुद्धा खराब नाही. अशा पद्धतीने तुम्ही पिकवा आणि आपल्या आंब्याची शायनिंग वाढवा. 4 पैसे कसे जास्त येते हे बघायचे. हे कुठं लागलेलं हे ते असते, पण असं कुठं एकसुद्धा डाग नाही. हा बघा, एकसुद्धा नाही. आता तुमच्या देखतच मी काढून आणलेली, एकसुद्धा डाग नाही कुठं, काहीच नाही, काहीच नाही. व्हिडिओ कसा वाटला ते बी कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम राम.